तर बघा मैत्रिणींनो, आषाढी एकादशीला तुम्ही बघा अशा प्रकारे जर तुम्हाला एखादी उपवासाची रेसिपी बनवायची असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता। तर बघा ही रेसिपी मी कशा प्रकारे बनवणार आहे तर तो तुमच्यासोबत संपूर्ण व्हिडिओ मी शेअर करत आहे। तर बघा मैत्रिणींनो, मी इथे 1 वाटी इथे साबुदाणा घेतलेला आहे। आता हा जो साबुदाणा आहे तो छान स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे। त्यानंतर बघा इथे मी हा जो साबुदाणा आहे तो पटकन भिजायला हवा आणि पटकन मुरायला हवं, यासाठी मी इथे यामध्ये मी इथे कोमट पाणी टाकून घेणार आहे। तर बघा इथे हा साबुदाणा धुतल्यानंतर मी यामध्ये थोडं कोमट पाणी टाकून घेणार आहे, जेणेकरून पटकन अर्ध्या तासात इथे साबुदाणा इथे भिजणार आहे। तर बघा मैत्रिणींनो, बघा इथे मी पाणी टाकलेलं आहे। त्यानंतर इथे आपल्याला थोडा वेळ इथे तो अर्धा तास मुरू द्यायचा आहे। त्यानंतर मुरल्यानंतर मी त्याची रेसिपी बनवून घेणार आहे। तर बघा हा छान इथे मुरलेला आहे आणि इथे ह्या जो मुरलेला साबुदाणा आहे तर मी त्याची छान इथे जो साबुदाणा आहे त्याची छान खीर बनवून घेणार आहे। तर बघा मैत्रिणींनो, यासाठी मस्त असा साबुदाणा मुरलेला आहे आणि इथे आता इथे मी इथे एका पॅनमध्ये एका पॅनमध्ये थोडं इथे तूप टाकून घेणार आहे आणि ते तूप टाकल्यानंतर मी इथे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे। तर अर्धा लिटर दूध यामध्ये टाकून घेणार आहे। तर छान तूप आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे। त्यानंतर ते दूध यामध्ये घालायचं आहे। तर हे दूध मी यामध्ये घालून घेत आहे। तर अगदी सोप्या पद्धतीने पटकन अशी ही 10 मिनिटात बनणारी ही रेसिपी आहे आणि ही तुम्ही नैवेद्याला सुद्धा ठेवू शकता। आणि जर तुम्हाला काही आता पावसाचे दिवस आहे आणि इथे आपल्याला इथे हलकी आणि आपल्याला पचायला इजी जाणारी रेसिपी म्हणजे ही साबुदाण्याची खीर आहे। तर इथे हा जो साबुदाणा इथे छान मुरलेला आहे आणि इथे जे दूध मी इथे वापरलेला आहे तर अर्धा लिटर दूध घेतलेला आहे। त्यामध्ये मी इथे आता हा जो मुरलेला साबुदाणा आहे तो इथे घालून घेणार आहे आणि इथे मुरलेला साबुदाणा छान मस्त शिजू द्यायचा आहे आणि इथे इथे 5 ते 6 मिनटं ढवळत राहायचं आहे आणि छान शिजू द्यायचं आहे, जेणेकरून तो गंजाला आतमध्ये चिकटणार नाही आणि मस्त असे इथे थोडा तो घट्टसा इथे जे खीर आहे ती तयार होणार आहे। तर हा छान उकळी आलेली आहे। आता इथे हा साबुदाणा पण शिजलेला आहे। तर मी इथे आता यामध्ये 1 वाटी साखर घालून घेणार आहे। जेवढी मी इथे जेवढा मी इथे साबुदाणा घेतलेला आहे तेवढीच मी इथे यामध्ये साखरसुद्धा घालून घेणार आहे। तर हा साबुदाणा पूर्ण शिजलेला आहे। आता यामध्ये 1 वाटी इथे साखर घालून घेत आहे। तर ही छान साखर यामध्ये मिसळून घ्यायची आहे आणि इथे थोडं हे 1 ते 2 मिनटं ढवळत राहायचं आहे, जेणेकरून साखर छान मिक्स होणार आहे आणि इथे पुन्हा एक उकळी येऊ द्यायची आहे। त्यानंतर इथे मी थोडे ड्रायफ्रूट्स यामध्ये घालणार आहे। तर यासाठी मी इथे थोडं यामध्ये मी इथे खोबरा किससुद्धा घालून घेणार आहे आणि खोबरा किस मी इथे घरच्याच नारळाचं इथे खोबऱ्याचं किस केलेलं आहे। आता तेच मी इथे लांब किस असं इथे घालून घेणार आहे। तर इथे गॅस थोडा कमी पॉवरवर करून घ्यायचा आहे आणि इथे हा खोबरा किस इथे टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर मी जे ड्रायफ्रूट्स आहे थोडं ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे तर हे ड्रायफ्रूटसुद्धा यामध्ये टाकून घ्यायची आहे। हे ड्रायफ्रूट्स टाकल्यानंतर थोडी वेलची पूड पण टाकून घ्यायची आहे, म्हणजे छान आपली जे खीरला छान सुगंध येणार आहे। तर अशा प्रकारे सर्व मी साहित्य टाकून घेतलेलं आहे आणि मस्त अशी खीर इथे तयार झालेली आहे। तर आता मी गॅस बंद करून घेत आहे आणि ही एका भांड्यामध्ये खीर काढून घेत आहे। तर मस्त अशी रेसिपी इथे झटपट अशी ही फक्त 10 मिनिटात ही रेसिपी तयार झालेली आहे। तुम्ही सुद्धा या आषाढीला नक्की करून बघा आणि नैवेद्यासाठी सुद्धा ही रेसिपी खूप मस्त अशी रेसिपी आहे।